नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेला, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही, इथे ही चवळीची भाजी आहे। 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अगदी सोपी आणि साधी पद्धत वापरून आपण भाजी करणार आहोत। तर आता ही चवळीची भाजी करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं बघूया। पण सर्वात पहिले भाजी जेव्हा आपण बाजारातून घेऊन येतो तेव्हा अशी भाजी तोडून घ्यायची। चवळीची भाजी करण्यासाठी बघा आपण इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे। एक मोठा असा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे चांगल्या 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे ओलं खोबरं आहे। ओलं नारळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घेऊ शकता किंवा दोन्ही नसेल तरी चालेल। इथे जिरं, हळद, मीठ आणि तेल। इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे। शक्यतो पालेभाज्या करताना लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्याचा वापर करा, म्हणजे भाज्या आपल्या हिरव्यागार पण राहतात आणि आपल्याला आयर्न पण मिळतं। तेल तापलं आहे, यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालूया। जिरं चांगलं फुलायला लागलं का त्यामध्ये आपण कांदा आणि हिरवी मिरची घालून घेऊया। कांदा आपण चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये, म्हणजे त्याचा कच्चेपणा पण जाईल आणि मिरचीचा सुद्धा तिखटपणा कमी होईल। लसूण आपल्याला शेवटी घालायचं आहे, कारण लसूण आधी घातला ना तर मग तो कढईला चिटकतो, त्यामुळे लसूण शक्यतो शेवटी घालायचा। बघू शकता कांदा चांगला परतला गेलेला आहे। आता इथे लसूण घेते मी, लसूण चेचून घेतलेला आहे। तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता। ही बघा भाजी मी स्वच्छ धुवून अशी निथळायला ठेवली होती ना, पाणी कसं निथळतं हे बघा, असं या चाळणीमध्ये मी भाजी धुवून ठेवले। हे बघा लसूण चांगला परतला गेलेला आहे। आपण थोडीशी चिमूटभर हळद घालूया। हळद थोडीच घालायची, म्हणजे तुम्हाला नसेल हळद नाही घातली तरी चालते, पण कशी हळद जंतुनाशक असते म्हणून मी घालते। आता बघा ही धुतलेली स्वच्छ अशी आपण चवळीची भाजी घालूया। ही भाजी ही कशी थंड असते ना, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर आपल्या शरीराला थंडावा देणाऱ्या भाज्या खाव्यात, फळं खावीत। हे बघा शक्यतो पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्येच करा। भाज्यांचा कलर पण बघा हिरवा असताना टिकून राहतो। आता आपण सर्व ही भाजी मिक्स करून घेऊया। हे बघा भाजी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण चवीपुरतं मीठ घेऊया। इथे बघा असं पाव चमचा असं मीठ घेतलेलं आहे। पालेभाज्यांना सुद्धा स्वतःचा असा खारटपणा असतो, तर सर्व असं मिक्स करून घेतलंय। आता आपण यावरती 2 ते 3 मिनिट झाकण मारून ठेवूया। पाहू शकता इथे आपले चांगले 2-3 मिनिट झालेले आहेत आणि भाजी कशी झाकण मारून ठेवलं ना की तिला पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच भाजी शिजून घ्यायची। आता आपण यामध्ये ना खवलेलं ओलं नारळ घालूया। तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता। असं सर्व असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी पण छान अशी शिजल्या गेलेली आहे। कशी वाटते रेसिपी करण्याची पद्धत ती नक्की कमेंटमध्ये सांगा। पालेभाज्या करायला काही वेळ लागत नाही, झटपट होतात। हे बघा तुम्ही डब्याला देऊ शकता। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कशी वाटली रेसिपी करण्याची पद्धत ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।